बाई पत्ता घेऊ. गप अगदी बरोबर आलेला. पण ते वातावरण काय वेगळं दिसतं इथे. कोण कोण आहे तिकडे? तुझा बाप. ए दीड शाण्या, जास्त बोलायचं काम नाही. कोण आहे माहितीये का? कोण आहे? मोरेश्वर बल्हार. काय? बाबा इथे पण आला तुम्ही? मम्मा मम्मा घोष घोष. घाबरताय काय? घरची माणसं जेव्हा भूत होतात तेव्हा त्यांना एंजल म्हणतात. कंबर मोडली की काय हो तुझी? नमस्कार कोण करणार? आणि तुम्ही तरी इथे कुठे गडबडला? म्हटलं खूप वर्ष झाली परदेशात, शोध राही पडता हो. हिला बरं येऊन दिलं. थांब थांब, हे पूर्वीसारखं काही दिसत नाही. पहिल्यासारखं म्हणजे काय होतं इथे? जिजामाता आणि शिवाजी यांचं अस्तित्व होतं इथे. मराठ्यांचा भगवा झेंडा अटके पार नेणारे धुरंधर पेशवे ते इथल्या पुण्याचे. शिवाय टिळक, आगरकर, रानडे, बर्वे, कर्वे यांच्यासारखे समाजसेवक आणि वासुदेव बल्लाळ फडके यांच्यासारखे क्रांतीवीर तेही इथले पुण्याचेच. पेशव्यांच्या मोठमोठ्या सरदारांचे वाडे होते. सुंदर बागा, तलाव, हौद, मंदिरं खूप सारं होतं. चांदीच्या ताटात, पेशवाई ताटात मेजवान्या झाडायच्या. एवढं सगळं टाउनशिप होती का? नाही ग, शहर होतं. पुण्य विषय, पुण्याचा विषय, पुनवडी, पुणे. चला दाखवते मी तुम्हाला सगळं. शहर बनलिया आज पसरले हिंदवडी पर्यंत. ऐका कथा तिची एका महापुण्य नगरीची. स्नारगट पेरुगट पाटगट पुण्यगट भोगाच्या ठिकाणी हित भेट दिसली. नगरी पुल नामापुल संगपीठ भेटविज दांडेकर भिडया नाही गणती नारी गा. जी 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 कशी शृंगी टाकी घरी बाई माहिती. वेताळ हनुमान आणि तळ जाई दूर दूर दिसत पर्वती ती नारी गा. न्यारी तेथील जुना दुन्यात चांगल्या मारुती उंटाळा
असली नारी बनती नारी ग. झिक झिक झिक. बसे असली नारी ग. झिक झिक झिक. गहिरा बागत छत्रपती संभाजी बाग इथली सारस बाग पेशवे पार्क पूर्ण देश पांडे पार्क बंड काढून चालत बरी इथे शोभली नारी ग. झिक झिक झिक. सरस्वती संगीत कॉलेज जाणार इथे नाही गणती भिडेवाडा सिरोली दत्तमारी परदेशन रमण बाग हुजूर बाग सांगू किती नारी ग. नारी ग. झिक झिक झिक. चला बट्ट देवदर्शनाला जाऊ पण त्याच्या आधी चपला पिशवीत घाला. अहो चोर असतात चपला चोरीला जातात. नाही हो हे सगळे बाहेरून आलेले अस्सल पुणेकर एकदम प्रामाणिक असतात. काय रावसाहेब एकदम गडबडीत कुठे निघाले? सभा आहे ती पण फुकट पुस्तक व्याख्यान मला का जसं व्याख्यान मला त्याला अजून खूप वेळ आहे ही रोजची म्हणजे इथे रोजच सभा आहे. अर्थात पुणेकर बुद्धिमान असतात. अनेक विषयात त्यांना गती असते. प्रत्येक बाबतीत त्यांचे ठाम मत असते आणि ते परखडपणे मांडतात सुद्धा. म्हणून सभा संमेलन चर्चा वादविवाद व्याख्यान कशाला म्हणून तोटा नाही. चला आपण या अभ्यास करूया. चला चला हो बरोबर. चालेल आणि राहिलेल्या 2-3 थोडी उद्या आमची टाकूया. हे काय सुरू आहे इथे? आज आमच्याकडे शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहे आणि बरं का दोडक्याच्या शिरांची चटणी आणि गोडाधोडाचं म्हणून खेळाचं शिक्षण करू. बापरे किती कट्ट सरती. हो मग धडधड नाही कवडी कवडी जोडून संसार केलाय. पुण्याच्या बाहेरच्या लोकांना असंच वाटतं. चला लवकर आंबोलीला जाऊया. सुंदर लागले गर्दी आहे. पाटील देशपांडे घाटी सुद्धा आंबोल. देशपांडे तुमचा बस देता का जरा? पंकज आलं अहो हे काय हे त्याचं काय झालं मागच्या आठवड्यात पोलीसचा बस चोरीला गेला. आता तो लावायचा कुणी म्हणून वाड्यात धमासान चालू आहे. शेवटी आंघोळीला येताना प्रत्येक बस घेऊन जातो. आंघोळ झाली की परत घेऊन येतो. माझ्याकडे बस काही अवस्था. आवडता कशाला सगळे पुणेकर स्वयंप्रकाशित तारे असतात. चला लवकर.
सायकल सायकलवर अख्खं पुणंच नाही जगही पालथं घालतो आम्ही. पुनवडी हे सायकलीचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण पेन्शनरांचं शहर म्हणून पण प्रसिद्ध आहे ना. असणारच. निवांत आणि तरीही समृद्धीने भरलेलं आयुष्य फक्त आमच्या पुण्यात आहे. भारतात राहण्यासाठी सर्वात चांगलं शहर म्हणून पुण्याची निवड झाली ते काही उगीच नव्हे. हा बाजूला पोटपूजेची वेळ झाली आमच्या. चला चला आपण ही कुठेतरी जाऊन खाऊन घेऊया. पॉप्स, मॅकडी किंवा बर्गर किंग. नाही हो प्लीज मोमोज खाऊयात ना. पुनवडीत कुठले मिळायला मोमो. आता फक्त एकच ठिकाण पुणेरी खानावळ. चला आपण जाऊया. समर्थाशिला सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची दिलावर्णिती लोकतीही रूपेची कथा रामदासाभिमानी. यमे काय बघा हे उदबत्त्या विजून ठेव. तुझ्या वापरायचे आहेत आणि दरवाजा उघडून ठेव. मेंबरे उघडून ताकमध्ये. हे शिकलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातल्या अनेक दुकानदारापैकी एक दुकानदार म्हणजे जगप्रसिद्ध पुणेरी पाट्यांचे हे शिल्पकार. हा तिकडे बाहेर सिगारेट बशीत विजू नको नाहीतर चहा ऍक्सिडेंटमध्ये पहिला तुला. अरे ही सायकलीचं गेट समोर कुठं लावली. सायकल समोरचं गेट दिसलं नाही. आता गेट समोरची सायकल पण दिसणार नाही कळलं. पाठी बघितली का जास्त वेळ बसल्यास मेनू कार्डपेक्षा जास्त रेट लावण्यात येईल. अरे बापरे मग पटपट घेऊन घेतलेलं बरं. हो पण वाढलं तर पाहिजे ना. यमी उशीर झाला. तो सकाळी सकाळी तेथे जाऊन थांबावे लागतं. बरोबर आहे. स्वस्तातल्या भाज्या निवडून आणायच्या म्हणजे वेळ बोलावणार. स्वतःतल्या भाज्या आणून द्या तुम्ही. दीक्षित आमटी वाढली बरं. ही का आमटे या आमचे जर का 10 सापडले तर सत्याची पूजा झाली म्हणतो. पण तुमचा पत्ता माहिती नाही आम्हाला. कारण आमच्या खानावळी जेवायला या असं आमंत्रण द्यायला तुमच्या घरी आले नव्हतं मी. तुम्हाला एवढं झणझणीत बोलायला कसं काय सुचतं. आपल्या शहरासाठी पुण्य येईल दीक्षित. हो या तासातलं पाणी पांढरं दिसेल अशी व्यवस्था करा जरा. उद्यापासून शाळेतून येताना खडूचा फुगा घेऊन या आणि घ्या ताप पांढरं करून. हा आणि आमचं पिठलं वाढायचं राहतंय. मग काय देहांत प्रायश्चित्त घेऊ झालंय. घाललं थोडंसं पिठलं त्यांच्या प्रायश्चित्त. हां थोडं बास खूप झालं. पुरे एक डबा द्या आणि ही घ्या अधेली. नाही आधेरी नको राहू दे बरं. माझा रघु आलाय. रघुचा डबा भरायचा. पोरीनो हा डबा रघुचा आहे तेव्हा 3 पोळ्या जास्ती भरा आणि आमटी ढवळून अशी भरा. हे बघ आणि भाज्या अगदी सगळ्या हाताने काठोकाठ भरायच्या. काय बरं भात मऊसूत हवा आणि एक मोठा गुळाचा खडा घाल आणि त्याच्यावर वाटीभर तूप घाल बघू. तो रजा काय तुमचं जावई आहे. मिलादली कुंडली भाऊ शिकतायत. गरीब आहे पण अतिशय हुशार आहे आणि स्वाभिमानी तर एवढा आहे. एक डबा घेतात आणि दोघं मिळून खातात. आता त्याला जर मदत केली तर घेणार आहे का तो. म्हणून डोळे जाग करायची आणि सरळ हाताने त्याला मदत करायची. चला आपण डबा भरूया. हा फटकळ माणूस रघुबद्दल बरा चांगला बोलतोय. मदत करणारे शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी सदळ हस्ताने देणग्या देणारे. तुझ्या पुण्यातल्या अनेक शाळा आणि कॉलेज सुरू झाली या पुणेकरांनी दिलेल्या मोठमोठ्या वाऱ्यांमध्ये. बरं मालक रात्री येतो. मालक या ठीक आहे येतो. या आपण.
डबा कुठे आहे? डबा झाला आमचा. ठीक आहे. संध्याकाळी जेवायला येताना लवकर या. काय आहे, पदार्थाला पुरवणी लावण्याबद्दल तुमचं जेवण उठून घ्या. किती चिक्कू हेकट विक्षिप्त आहे ते पुणेकर. आपल्याला वेगळंच समजतात. नाही हा, तू पण पुण्याची हीच बाजू बघत आहे. पण ह्याच पुणेकरांनी इतर सर्व क्षेत्रात इतकं योगदान दिलं आहे की त्याची दखल सर्व जगाला घ्यावीच लागेल. असं काय केलंय का काम त्यांनी एवढं? पहिली शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी याच पुण्यात सुरू केली. पुण्याला पूर्वेकडचं ऑक्सफर्ड म्हणतात. एकट्या पुण्यामध्ये 600 पेक्षा जास्त महाविद्यालयं आणि 23 पेक्षा जास्त विद्यापीठ आहेत. टेक्सास कॉलेज सुरू होऊनच 205 वर्ष झाली आहेत. महर्षी कर्वे शिक्षण संस्था, फर्ग्युसन कॉलेज इतर 100 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. पुणे नगर वाचन मंदिराला तर 170 पेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. जिथे काही ठिकाणी मूलभूत शिक्षणही अजून मिळत नाही तिथे आमची शिक्षण परंपरा किती जुनी आहे. मग कुठून हलायची हिंदुस्थानभर पसरलेल्या मराठा साम्राज्याची सूत्र याच पुण्यातील शनिवारवाड्यातून. ब्रिटिशांच्या वास्तव्यात बॅडमिंटनची सुरुवात सुद्धा पुण्यातून झाली. आणि माहितीये का, आशियातला सर्वात अत्याधुनिक स्टुडिओ तो म्हणजे पुण्यातलाच. कुठला माहित आहे? प्रभात स्टुडिओ. हो ना. आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्य सण म्हणून जगभर गाजलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या पुण्यातूनच झाली ती. आणि बरं का, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठं आहे? पुणे. महाराष्ट्राची व्याधी कुठं आहे? पुणे. पार 8व्या शतकातलं लेणं कुठे आहे? पुण्यातच. कोणतं? पाताळेश्वर. हो, पण फार फटकळपणे बोलतात हे पुणेकर. त्याला स्पष्ट वक्तपणा म्हणतात. आणि कुठची गोष्ट जर स्पष्टपणे मांडायची झाली तर त्या गोष्टीची सखोल माहिती, विचारांची स्पष्टता आणि न बोलता न घाबरता बोलायचं धाडच लागतं. आणि ते तुम्हाला चांगलं जमतं. अर्थात मेड इन पुणे. अगं काय सांगू, हे बाहेरची लोक आहेत ना, पुण्याला पायरट नावं ठेवतात. 1 ते 4 आणि सारे पसा. हे काय झालंय बोलणं इथं? त्यांच्या शहरात करायला मिळत नाही. पुण्याच्या केंद्रस्थानी आहे आपली सदाशिवपेठ. तिथून कुठल्याही दिशेला अर्धा किलोमीटर गेला तर तुम्हाला जगविख्यात विद्वान, पंडित, संशोधक सापडतीलच. पुणे हे बुद्धिमत्तेचं शहर आहे. आणि खूप वर्षापासून टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्री गाजवणारे कलाकार कोण आहेत भाव? निम्मे पुणेकर दिसतील. आणि विविध कार्यक्रम जे होतात ना ते आधी प्रथम पुण्यात आणि मग बाकीचे शहर ते कल्पना उचलतात. बरोबर आहे. जसं की नाट्यविषयक एकांकिका स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, सवाई गंधर्व महोत्सव. अहो किती सांगू पुण्याबद्दल. वसंत व्याख्यानमाला तर सतत 150 वर्ष चालू आहे. पुरे झाले हो तुमचं पुनवडीचं कौतुक. पण आता काय आहे तुमच्या पुण्यात? आणि तुमच्या पुण्यात तरी काय ग? ट्रॅफिक, प्रदूषण, खानचा गोंगा आणि इथे जाता ऍक्सिडेंट
यशवंत असतापासून ते आतापर्यंतचा काळ सोयीसाठी भिंगवणे. काळ बदलला विश्व बदलले सर्व बदलले की हो दूर सवरली जाऊन बसले मोळ पुणेकर की हो कसब्या सह शनिवार सदाशिव नारायण सोडून पोटव्यास मोठव्यास आणि वाकड राहे ती हो भांडकर प्रचलित आयुर्वेद रसशा यशदानी आठी हब आहे इथे राजी गांधी कोटे कमी साने विकसित धर्मशाने भारत पडल्या जाती कुठे नारी गो जी 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 नेरुळी मैत्रिणी तुझी मसिनी ते बालवाडी गंगे बोटकले ग गाड्या खरं मसला कापर सर्व चालू बाग ती आहे फुल देश पांडे पाक नारी ग जी 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 सेंट्रल इथे आणि ते सेंबसिस आणि ला कॉलेज विजय मेडिकल आणि ससून पुणे विद्यापीठ अभिनव कला इथे आहे कृषी नारी ग स्वाभिमान वाटतो ती आपली पुनवडी आणि खेद वाटतो ती इंदवडी. मग पुनवडी सारखा स्वाभिमान वाटावाचा काय आहे तुमच्याकडे? तर सर किती गोष्टी आहेत. पुण्यामध्ये नवीन उद्योग सुरू झाले. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, कारवारे, किर्लोस्कर, बजाज, टेल्को हे पुण्यातच फळ पडले. आलं मारा या पहिल्या बोलपटाचे दिग्दर्शक आदेशी रिराणी हे तर पुण्याचे पहिला भारतीय रंगीत चित्रपट किसान कन्या ही तर त्यांचीच निर्मिती. हिंजवडे जागतिक दर्जाच्या अनेक संस्था आहेत. NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही दिल्ली नंतर फक्त पुण्यात आहे. CDAT, DRDO, ARAI, SSPNS, आयुका, ॲनिमेशन फॅक्टरी, लष्कराचे दक्षिण मुख्यालय आणि लष्करी विमानतळ किती नावं सांगू तुम्हाला. आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NTA सुद्धा पुण्यातच आहे. संबंध जगात अशी एकच क्रिडल अकॅडमी आहे जिथे आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाणाऱ्या सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं. फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर अख्ख्या जगात नाव उंचवणारी ही आपली सिरम इन्स्टिट्यूट करोनावर लस शोधलेली ही पहिली इन्फॉर्मेटर्स. वीरवनाचं प्रशिक्षण देणारी दक्षिण भारतातली एकमेव माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट पुणेकरांनीच सुरू केली आहे. हा आणि आणखीन एक गोष्ट आहे तुमच्याकडे. अत्यंत पुरोगामी संकल्पना आणि सखोल प्लॅनिंग त्यामुळे सुविधा एका अस्सल पुणेकरांनी तुमच्या सगळ्यांसाठी बांधलेली ही यथश्री किती नाविन्यपूर्ण संकल्पना आहे आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन सुद्धा भले भले आहे तिथे. पण त्यांना जे शिकलं नाही ते या पुणेकरांनी करून दाखवलं. अगदी बरोबर. याच अर्थश्रीमध्ये घर बुक करण्यासाठी तुम्हाला घेऊन आलो इथे. वाव म्हणजे आपण पुण्यात चढा म्हणजे आता आम्ही पण अभिमानाने सांगणार आम्ही हिंजवडीत राहतो. अहो हिंजवडी असो वा पुणवडी अरे पाणी तर पुण्याचंच ना. हो ना. थोरा मोठ्यांनी अभिमान वाटावा अशी पुनवडी निर्माण केली. आता आम्ही आजचे पुणेकर सुद्धा आपापल्या क्षेत्रात इतकं भरीव काम करू की हिंजवडीचं नाव सुद्धा अभिमानाने घेतलं जाईल. कारण पुणे म्हणजे अभिमान हवाच. पुणे म्हणजे पुणे म्हणजे प्रगतीचा, पुणे म्हणजे आणि पुणे म्हणजे